केंद्र शासनाने मुस्लिम विरोधात वक्फ बोर्ड संशोधन बिल पास केले आहे। त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे। त्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक समाज आक्रमक झाला आहे। केंद्र शासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे। आज आझाद समाज पक्षांच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले। यावेळी तीव्र निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। वक्फ बोर्ड बिल रद्द करण्यात यावे अशी मागणी आझाद समाज पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव मनीष साठे यांच्या नेतृत्वात विरोध प्रदर्शन करण्यात आले। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, सलाम अलैकुम। आज या ठिकाणी जे आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन केलेले आहे। याचे कारण असे की 2024 जे वक्फ बोर्ड संशोधनमध्ये जे मोदी सरकारने संशोधन करण्याचे ठरविले आहे त्या विरोधात सर्वप्रथम संसदेमध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवलेला आहे। कारण की हे मोदी सरकार एक संशोधन करून पाहते की एक उपक्रम करून पाहते की यामुळे आपण ह्या केले तर आज हिंदू धर्म व मुस्लिम धर्मामध्ये काय परिवर्तन होते। तर जसे NRC CA यांनी हा काळा कायदा आणला होता, या काळ्या कायद्याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये मुस्लिम समुदाय आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने सर्वप्रथम आंदोलने केली, धरणे आंदोलने केली। त्यानंतर लोक रस्त्यावर आली, त्यानंतर या नालायक सरकारला आपला जाग आली व हे बिल मागे घेतली। असे अनेक बिल त्यांनी एक संशोधन करून पाहते। तसंच हे जसे वक्फ बोर्ड आहे, या वक्फ बोर्डमध्ये जे संशोधन करण्याचं यांनी एक पवित्रा ठेवलेला आहे। त्या पवित्राच्याबद्दल आम्ही पूर्ण आझाद समाज पार्टी शहर कमिटी, जिल्हा कमिटीच्या वतीने व अमरावती शहरातील जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधव या आमच्या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे। व जर यांनी हे जर संशोधन बिल हे जर मागे घेतलं नाही तर आज अमरावतीमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आम्ही हे तीव्र आंदोलन करू। हेच आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारला चेतावणी देत आहे। बंद करो तानाशाही, बंद करो, बंद करो, बंद करो तानाशाही, बंद करो, बंद करो, बंद करो तानाशाही, बंद करो। हिटलरशाही मुर्दाबाद, 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 हिटलरशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। वक्फ बोर्ड संशोधन बिल 2024 मागे झालेच पाहिजे। वक्फ बोर्ड